श्रीराम समर्थ सुस्वागतम. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाळी देवी संस्थांच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने. 9 ऑगस्ट. ज्याला समाधान तो भाग्यवान. ज्याचे हवे पण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवे पण कमी असते तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. आमचा आधार पैशाचा, जो आज आहे आणि उद्या नाही. पायाच जिथे डळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी. खरे म्हणजे समाधान, खरा पैसा हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य होय. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपल्याला घ्यायचे असते. दुसरी कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखे औषधच नाही. ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता. त्याला विचारले तर तो म्हणाला, अहो मला मधुमेह झाला आहे. मी आतून पोखरलं गेलो आहे. त्यापेक्षा तुम्ही बरे. खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे. सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहे, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली? व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही. हल्लीचे तत्वज्ञान नुसते अभ्यासी आहे, अनुभवाचे नाही. म्हणून त्यांना खरे समाधान लाभणार नाही. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुख दुःख येते. आणि सुख म्हणजे तरी काय? दुःखाची कमतरता ते सुख. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का? तर याचे उत्तर नाही असेच मिळते. ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा हा आनंद उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणे हा एकच उपाय आहे. बोधवचन. नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष. 9 ऑगस्ट नागपंचमी. अगस्ती दर्शन. जरा जीवितिका पूजन. श्रावणी शुक्रवार. निसर्गात पशुपक्षी जीवांमध्ये ईश्वर बघण्याची व कृतज्ञता भाव ठेवण्याची हिंदू संस्कृती आहे. मातीचे 1 किंवा 2 नाग आणून पाटावर चंदनाचे नाग नागीण व 9 नागकुळे काढून यथासांग पूजा करतात. लाह्या नागाणे यांचा प्रसाद देतात. कापसाची वस्त्रे वाहतात. जरा जीवंतिका पूजन. बाल संरक्षक देवता. जीवतीची विधिवत पूजा करून बाळाच्या दिशेने अक्षता टाकतात. लहान मुलांचे मॉलिश, त्यांचे सांभाळणे वगैरे काम करणाऱ्या महिलांस भोजनाला बोलवून वाण देतात.
जरा जीवंतिके देवी बालयुक्त प्रमोदिनी रक्षाव्रते महादेवी पूर्ण काम नमोस्तुते. हा श्लोक आवर्जून या दिवशी म्हणावा. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहो. जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.